नमस्कार मंडळी, आम्ही आत्ता आहोत ऑस्ट्रियामध्ये आणि ऑस्ट्रियामध्ये ना आम्ही एका शॅलेटमध्ये राहत आहोत. शॅलेट म्हणजे इकडची जी जुनी घरं आहेत लाकडांपासून बनवलेली अगदी ट्रेडिशनल घरं, त्यांना शॅलेट म्हणतात. ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, जर्मनीच्या गावाकडच्या भागामध्ये जर तुम्ही गेलात ना तर बऱ्याचदा शॅलेट हॉटेल्सच तुम्हाला पाहायला मिळतात आणि मोस्टली हे फॅमिली रन बिझनेसेस असतात. अगदी जुन्या काळापासून त्यांच्या आजी आजोबांचं घर असतं ते त्यांनी शॅलेटमध्ये असं हॉटेलमध्ये कन्वर्ट केलेलंच असतं. तर आमच्या बाजूच्याच रूममध्ये आम्ही आई आणि शरण्यासाठी सुद्धा रूम घेतलेली आहे. तर जायला अशी गॅलरीतून जागा सुद्धा आहे आणि हे बघा इकडे आई आणि शरण्याची रूम आहे आणि खाली अशा प्रकारचं एक छोटंसं असं रेस्टॉरंट सुद्धा आहे. तर आज ब्रेकफास्टला काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. सगळ्यात आधी तर इकडे हाफ फ्राईड ऑमलेट आहे, त्यानंतर हे स्क्रॅम्बल्ड एग्ज आहेत, त्यानंतर हे बेकन आहे. हे तीनच पदार्थ तुम्हाला इथे गरम मिळतात, नाही तर बाकीचं सगळं जे नाश्ता आहे तो कोल्ड फूड असतो. आणि त्यानंतर हे 2 प्रकारचे पाव आहेत, त्यानंतर ब्रेड आहेत आणि हे चीज स्लायसेस जे तुम्ही स्वतः तुमचं सँडविच असेंबल करून घेऊ शकता. त्यानंतर इथे स्मोक्ड मीट स्लायसेस आहेत जे तुम्ही सँडविच बनवताना वापरू शकता, ते खाऊ शकता. त्यानंतर वेगळ्या प्रकारचे जॅम्स सुद्धा आहेत, मोस्टली बेरी जॅम्स आहेत कारण की युरोपमध्ये बेरीज खूप मिळतात. त्यानंतर ओट्स, म्युस्ली, हे जे काही तुम्ही दुधामध्ये मिक्स करून कॉर्नफ्लेक्स वगैरे खाऊ शकता तर ते, आणि ड्रायफ्रूट्स आहेत त्यासोबत. इथे फ्रूट्स, बटर आणि वेगवेगळ्या प्रकारचं दही ठेवलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे केकचे पीसेस आहेत, वॉफल्स आहेत आणि त्याचबरोबर क्रॉसॉन सुद्धा इथे ठेवलेलं आहे. आता हे छोटं रेस्टॉरंट आहे म्हणून यांनी इथे बॉटलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस भरून ठेवलेले आहेत. तरी सुद्धा 4 प्रकारचे ज्यूसेस आहेत. कॉफी पिण्यासाठी इथे कॉफी मशीन सुद्धा आहेत. ऑलमोस्ट सगळ्याच युरोपियन देशांमध्ये तुम्हाला अशाच प्रकारचा नाश्ता मिळतो. अनलिमिटेड नाश्ता असतो हा, पण त्याचे सेपरेट पैसे तुम्हाला भरावे लागतात. आईला सुद्धा अगदी हा नाश्ता आवडलेला आहे.